या सगळ्या महाराष्ट्रात आहे। जलसंधारणाविषयी या सगळ्या प्रस्तावात म्हटलेलं जलसंधारणाची काय स्थिती आहे? सरकार घोषणा करतंय शिवार योजना, जलयुक्त शिवार योजना, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, 7-7 हजार आणि 8-8 हजार टँकर कशासाठी चालू आहे? मग जर जलयुक्त शिवारचे पहिले टप्पे, दुसरे टप्पे, तिसरे टप्पे तुम्ही सुरू करता, तुमच्या पक्षाच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी करता? जलयुक्त शिवार मधून मग 7-7 हजार आणि 8-8 हजार गावाला टँकर का चालू आहे? आज या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे सभापती महोदय। आज 22-23 तारीख आहे। खरं तर 22-23 तारखेला पेरणी व्हायला पाहिजे। आपल्याकडे 7 तारखेला 7 जूनला मृग नक्षत्र सुरू होत असतो, पण तो अजून मृगाचा सुद्धा पाऊस आला नाही, दुसरं नक्षत्र आलेलं आहे सभापती महोदय। आपण जलयुक्त शिवाराच्या गोष्टी करतो, जलसंधारणाच्या गोष्टी करतो, काय स्थिती आहे जलसंधारणाची? 7-7 हजार आणि 8-8 हजार टँकर या महाराष्ट्रात चालू आहे। तुम्ही मोठ्या टिमक्या वाजवता की राज्य सरकारची ही योजना सुरू झाली, जलसंधारण असं केलं। काय केलं तुम्ही? अजितदादाच्या नावानं 17,000 कोटीचा भ्रष्टाचार तुम्ही बोलत होता, 70,000 कोटीचा। आता काय त्या जलसंधारण जलसंपदामध्ये मोहित कंबोज सारखा माणूस येऊन ते खातं चालवतो? तिथल्या अधिकाऱ्यांना फोन करा तर मोहित कंबोजला फोन करा म्हणून सांगतो। यांचा कोण लागतो? मोहित कंबोज यांचा कोण लागतो? मोहित कंबोज मोहित कंबोज यांचा कोण लागतो सभापती महोदय? मोहित कंबोज यांचा कोण लागतो? मोहित कंबोज यांचा कोण लागतो? मोहित कंबोज त्यांनी सांगितलं मी कोणत्याच पक्षाचा नाहीये। मी बोलणार माझ्याकडे पुरावा आहे, माझ्याकडे अधिकाऱ्याचा पुरावा आहे। नाही तर मी या मोबाईल मधून रेकॉर्डिंग काढून टाकेल, अधिकारी काय बोलले। सभापती महोदय, या जलसंधारण आणि जलसंपदाच्या कामामध्ये अधिकारी काय हरकत आहे त्यांची? माननीय दानवे साहेब एक मिनिट बोला। जे उपस्थित नाहीत त्याच्याबद्दल ऐका ऐका ना, एक मिनिट। त्याची नोटीस द्यावी लागते। माझं म्हणणं आहे म्हणून त्याचा जे उपस्थित नाहीत त्यांचा नामोल्लेख करू नका। आपण बोला, आपण पुढे चालू द्या। माननीय सदस्य एक मिनिट सभापती महोदय, सभापती महोदय, प्रसादजी सभापती महोदय, मला संरक्षण द्या तुम्ही। सभापती महोदय, हे कोणत्या नियमाने बोलतात? जे गैर आहे सभापती महोदय काढलं जाईल, तुम्ही कोणत्या नियमाने पुढे बोलतात? चालू ठेवा। यांना थांबवा। एक मिनिट, जे गैर आहे, अरे हो मी निर्देश तर देतो, थांबा तर। सभापती महोदय, जे गैर जलसंधारण आणि जलसंपदावरून काढलं जाईल, काही प्रकल्पाविषयी पुढचं बोला। मी जलसंपदा खात्याच्या काही कामाच्या विषयी मी सचिवांना काम सांगितलं, निर्देश या भागाच्या सचिवांना काम सांगितलं, यांनी सांगितलं मोहित कंबोजला संपर्क करा। मी निर्देश दिलेले आहेत, जे गैर आहेत। माननीय मंत्री महोदय, प्रवीणजी एक मिनिट। अध्यक्ष महोदय, प्रवीणजी एक मिनिट। माननीय मंत्री, अध्यक्ष महोदय, आदरणीय दानवे साहेब एक मिनिट। विरोधी पक्ष नेते होते, सन्मान्य सदस्य आहेत, चांगली चर्चा सुरू आहे। एक्झॅक्टली। आणि मार्गदर्शन करत असताना कुठल्याही गोष्टीला पुरावा असणं गरजेचं आहे। माझी विनंती त्यांना हीच आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कायम तरुणी विषय मांडत असतात, कोणत्याही सभागृहामध्ये वाद होईल असा विषय मांडू नये, ही त्यांना विनंती आहे आमची। आणि सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू ठेवावं। मूळ चर्चेवर या, जे गैर असेल ते पटल्यावर टाकू। पटलावर ठेवा, तुम्ही छान विषय मांडताय, ठेवा, माझं काहीच ऑब्जेक्शन नाही आहे। शेतकऱ्यांच्या कल्याणाचे चांगले विषय मांडा, पुढे चला। जे जलसंधारण जलसंपदा सांगितलं जलसंधारण जलसंपदा विषयी चांगला विषय मांडताय, छान मांडा। जलसंपदा विषयी बोलत होतो। काही प्रोजेक्ट सभापती महोदय सिंचनाचे
त्या सचिवांना बोलायला गेलं तर मला त्या व्यक्तीचं नाव सांगितलं गेलं. आपण शेतकऱ्यांच्या नाही, विषयावर ऐकून घ्या ना. बोलतोय. माझं पण ऐकून घ्या ना तुम्ही. बोलतो ऐकतो. बरं, मला त्या व्यक्तीचं, चला नाव नाही घेत त्या व्यक्तीचं, मला त्यांनी सांगितलं की या व्यक्तीला फोन करा मग होईल. मला सांगा काय संबंध आहे? मी शेतकऱ्याच्या विषयावर चर्चा करतो सभापती, मला काय घेणं नाही त्या व्यक्तीशी. ते कोण आहे मला काय घेणं, मी कधी पाहिलेलं पण आहे, कोण आहे काय मला माहित पण नाहीये. पण मी सांगतो या कथा व्यथा आहे सभापती महोदय. तुमच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे ना जलसंधारण, तर जलसंधारणमध्ये काय चाललं सांगणं माझं काम आहे. मी विरोधी पक्षाचा सदस्य आहे, माझं काम आहे सांगणं. कोणाच्या आणि यांच्यात पण काय दम आहे यांनी सांगावं बाहेर येऊन. मी पण सांगतो, माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे, मूळ हे पण मी पदावर. दाखवेल. मग दानवे साहेब मूळ पदावर. दानवे साहेब मूळ मला त्या विषयावर जायचं नाही, मी शेतकऱ्यांच्या विषयावर बोलतोय सभापती महोदय. मी ज्या याच्यामध्ये प्रस्तावामध्ये सत्ताधारी पक्षांनी जलसंधारण जलसंपदा विषय मांडलेला आहे, त्याची स्थिती मी मांडली की आजच्या घडीला 7,000 गावामध्ये टँकर चालू आहे. आपण गाळ काढायची योजना जाहीर केली, जलयुक्त शिवार योजना पहिला टप्पा दुसरा टप्पा जाहीर केला. मग 7,000 गावामध्ये टँकर चालू आहे, हा मी मुद्दा मांडलाय सभापती महोदय. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषयामध्ये शेतकऱ्यांच्या विषयाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. मोठे मोठे गुत्तेदार हे खातं चालवतात. प्रत्यक्षात शेतकऱ्याला जलसंपदा जलसंधाराचा कोणताही सभापती महोदय फार होत नाही. महाडीबीटी प्रणालीविषयी सुद्धा या प्रस्तावात बोललेले आहे सत्ताधारी पक्षाकडे. मी म्हणेल खूप मंडळींना बोलायचं आहे थोडं छान मला बोलताय तर वेळ तुम्ही. द्यावा लागेल. पण नाही असं भाई, मला तुम्हाला पण बोलायचं आहे, तुम्हाला वेळ द्यावा म्हणून सांगतो. नाही मी त्यांना सुरुवात अडवत केली नाही आहे, बाई, त्याचं बाई मला त्यांना तर अडवत बोलू नाहीये मी. नाही नाही बोलत बाई. सभापती महोदय, ठिबक सिंचनसाठी तुषार सिंचनसाठी महाडीबीटीचा प्रयोग केला जातो. एवढ्या प्रलंबित याद्या आहे आत्ताच्या घडीला. शेतकऱ्याचं अनुदान प्रलंबित आहे, प्रतीक्षा यादी मोठी आहे. आणि म्हणून या महाडीबीटीचा उपयोग करत असताना मला असं वाटतं की आपण या सगळ्या यंत्रणेचा नीट वापर होत नाही. आणि या तुषार सिंचन असेल ठिबक सिंचन असेल याचे अनुदान या महाडीबीटीच्या माध्यमातून दिले जातात. त्याच्यात याद्या आधी टाकावं लागायच्या, आता नव्यानं लाईव्हमध्ये घेतल्या जातात. परंतु मला असं वाटतं या महाडीबीटीचा पाहिजे तेवढा फायदा अजूनही शेतकऱ्यांना होत नाही. सभापती महोदय, या राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहे. आज अनेक योजनेचा उल्लेख केला की बळीराजा शेत पानंद योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना. बळीराजा शेत पानंद योजना कुठे मिळते सभापती महोदय? तालुका पाहून, माणूस पाहून, व्यक्ती पाहून, आमदार पाहून बळीराजा शेत पानंद योजना दिली जाते सभापती महोदय. एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यात 1000 गावाला आहे, तर एका तालुक्यामध्ये 50 गावाला सुद्धा बळीराजा शेत पानंद योजना मिळत नाही. हा कोणता प्रकार आहे? हा प्रकार कोणता आहे? नियम आहे लोकसंख्येनुसार सगळीकडे दिलं पाहिजे. ज्या तालुक्याची, ज्या भागाची, ज्या जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे त्या पद्धतीनं बळीराजा शेत पानंद योजनेची अंमलबजावणी केली पाहिजे. परंतु एकीकडे या योजनेची अशा पद्धतीनं सभापती महोदय होत नाही. पानंद योजना कशासाठी सुरू केली आपण? आज आमचं शेत आतमध्ये 2 किलोमीटर रस्त्यावर यावं लागतं. मला माल घ्यावा तर माझ्याकडे अद्रक आहे, टमाटे आहे, कोबी आहे, कांदा, जे काय असेल ते रस्त्यावर घेऊन यायचं. मला ट्रॅक्टर लावावं लागतं, मला बैलगाडी घेऊन जावं लागते, त्याला रस्ताच नाही. म्हणून या पानंद योजना ज्या आहे ह्या शेतकऱ्यांसाठी आहे का सत्ताधारी पक्षातल्या गुत्तेदारांना देण्यासाठी? हा पण माझा प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं पानंद योजनेचा उद्देश हा अतिशय प्रामाणिक आहे की सर्वसामान्य शेतकरी जो आतमध्ये राहतो, तांड्यावर राहतो, वस्ती करून राहतो, त्याला मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी कसा तरी रस्ता असावा. परंतु या रस्त्यांची परिस्थिती जर बघितली तर ज्याची गरज आहे, मला असं वाटतं तहसीलदारांना, कलेक्टरांना याचे अधिकार देण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. बऱ्याच ठिकाणी पालकमंत्री अशा पद्धतीनं या पानंद योजना ठरवतात आणि मला असं वाटतं शेतकऱ्यावर याचा अन्याय होतो. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झालेली असताना सरकारने, माननीय मुख्यमंत्र्यांनी मोठं पॅकेज जाहीर केलं होतं. 31,628 कोटी रुपयाचं महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. 31,628 कोटी. किती पोहोचले? काय काय सांगितलं त्यास? खरडून गेलेल्या जमिनीला 3,47,000 रुपये. माझं आपल्या माध्यमातून सरकारला आव्हान आहे, एक तरी शेतकरी आणून दाखवा की ज्याला 3,47,000 रुपये मिळाले. ती योजना आता बंद सरकारने बदललेली आहे सभापती महोदय. खरडून गेलेल्या जमिनीला 3,47,000 रुपये
देण्याची घोषणा प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. माझं आपल्या मार्फत सरकारला आव्हान आहे की 3,47,000 रुपये दिलेला एक तरी शेतकरी या महाराष्ट्रात दाखवा. सरकारने 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं सभापती महोदय, परंतु एकाही शेतकऱ्याला 3.47 लाख रुपये खरडून गेलेल्या जमिनीसाठी मिळाले. अजूनही एक जमीन खरडून गेलेली बनवायला 2-2, 4-4, 5-5 वर्ष लागतात. आपण ग्रामीण भागातल्या जमीन खरडून जाणं शहरातल्या लोकांना कळत नसेल. जमीन खरडून जाणं काय प्रकार आहे. 3,47,000 मध्ये खरडून गेलेली जमीन नीट करतात नाही हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण बुडत्याला काडीचा आधार किमान त्यांनी काहीतरी होईल आणि म्हणून 3,47,000 रुपये मग सरकारने देण्याची घोषणा दिली होती. आज हे 31,628 कोटी रुपये कुठं मिळाले हा आपल्या मार्फत माझा सरकारला प्रश्न आहे सभापती महोदय. कित्येक जनावरं वाहून गेल्या, म्हशी वाहून गेल्या, बैल वाहून गेले, गाई वाहून गेल्या, बकऱ्या वाहून गेल्या सभापती महोदय. किती लोकांना पैसे मिळाले? मिळाले नाही. परवा एका शेतकऱ्याला बैलाचा फोटो आला लातूरचा सभापती महोदय. मी लातूरला गेलो होतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्या शेतकऱ्याला बैल द्या. सांगतो पुढे, मी जाऊन आलो काय काय झालेलं सांगतो. बैल दिला, आजारी बैल दिला, बाशा बैल होता, बाशा बैल दिला, सांगतो बाशा बैल दिला. आजारी बैल होता गोशाळेतला, तो दिला, तो तिथेच बसला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्याला जो पाहिजे तो बैल घेऊन द्या. रेणापूरच्या बाजारात गेलोय, एका शेतकऱ्यानं, संवेदनशील शेतकऱ्यानं पैसे दिले आणि त्या शेतकऱ्याला बैल घेऊन दिला. सोबत सरकारने नाही घेऊन दिला. यांना काय माहिती इथं बसून, मुंबईत बसून, एसीत बसून. त्या शेतकऱ्यांनी, संवेदनशील शेतकऱ्यांनी स्वतः पैसे देऊन त्या शेतकऱ्याला बैल घेऊन दिला. शेतकऱ्यांनी, सरकारने 1 रुपया खर्च नाही केला, कृषी विभागाने खर्च नाही केला, त्या शेतकऱ्याला बैल घेऊन दिला गेला. सभापती महोदय, एका सामान्य शेतकऱ्याने खिशातले पैसे खर्च केले. बैल काय 35,000 50,000 येत नाही.